आणि आता पाहूयात राज्यभरात पावसाचे अपडेट्स। वांद्र्यातील बीकेसी इथे मिठी नदीच्या पात्रामध्ये मगर आढळली। सततच्या पावसामुळे पाण्याच्या प्रवाहातून मगर मिठी नदीमध्ये आल्याची माहिती। कोल्हापूरमध्ये आमदार सतेज पाटलांकडून बापट कॅम्प परिसरामध्ये पाहणी। परिसरामध्ये पंचगंगा नदीचं पाणी साचलेलं आहे। नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे सुरू होतील, कोणाचेही नुकसान होणार नाही। पुण्यातल्या नुकसानीच्या पाहणीनंतर चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया। पुणे लवासा मार्गावरील मुख्य रस्ता 6 फूट खचला। टेमघर धरणाच्या बाजूलाच असलेला रस्ता खचल्यामुळे लवासाकडे जाण्यासाठी मज्जाव। नंदुरबारमधील सुरत भुसावळ रेल्वे मार्गावरील वाहतूक 8 तासानंतर सुरळीत। अतिवृष्टीमुळे अनेक रेल्वे गाड्या इतर मार्गाने वळवण्यात आल्या। गडचिरोलीमधील रानमुडजा इथे तलावाचा बांध फुटल्यामुळे पाणी शेतात शिरलं। 1.5 लाख खर्चून तयार केलेल्या तलावामधलं 50 ते 60% पाणी वाया गेलं। कोल्हापूरच्या शिरोळी तालुक्यामधील व्यापाऱ्यांचं स्थलांतर। नृसिंहवाडी मंदिरामध्ये कृष्णा आणि पंचगंगेचं पाणी शिरलं। जिल्हा प्रशासनाच्या आदेशानंतर स्थलांतर। सांगली जिल्ह्यातील भरतवाडी गावाला वारणा नदीच्या पाण्याचा वेढा। कणेगाव आणि भरतवाडीचा संपर्क तुटला। पुनर्वसनाची ग्रामस्थांची मागणी। कल्याणमध्ये रायते नदीच्या पुरामध्ये वाहून जाणाऱ्या कामगारांना वाचवण्यात यश। आणेपाड्यातील गावकऱ्यांनी कामगारांना वाचवतानाचा थरार कॅमेऱ्यामध्ये कैद।